विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ संकेतमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2026 मधील अशा काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या येणाऱ्या तलाठी, पोलीस भरती आणि वनरक्षकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपला प्रश्न क्रमांक पहिला। नुकताच महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 सादर करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये 2027 पर्यंत राज्याच्या कृषी GDP कितीपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे। तर बघा, महाराष्ट्र सरकारने नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात म्हणजे बजेट राज्यातील अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत नेण्याची घोषणा केली आहे। त्याच्यापैकी कृषी क्षेत्राचा वाटा $500 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांवर भर दिले जाणार आहे। त्यात आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघूया। बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जे 2024 पर्यंत ज्यांचे 2 लाखापेक्षा कमी कर्ज थकीत बाकी आहे ते माफ केले जाईल। तसेच मोफत वीज योजना 7.5 अश्वशक्तीपर्यंत शेती पंपाच्या मोफत वीज देण्यावर 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आपण काही योजना बघितल्या महाराष्ट्राच्या, तर त्याच्यामध्ये आहे लाडकी बहीण योजना। ही खूप चर्चेत आहे। ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून विष्णुदेव शर्मा यांची नियुक्ती केली आहे। आणि मित्रांनो बघा, देवेंद्र फडणवीस हे राज्यातील अर्थसंकल्प सादर करणारे पहिले मुख्यमंत्री बनलेले आहे। सामान्यतः अर्थमंत्री हे सादर करतो, परंतु यावेळी त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे। चला आता प्रश्न क्रमांक 2 बघूया। जपान सरकारने सुप्रीम ऑर्डर ऑफ द क्रायसॅन्थम हा सर्वोत्तम पुरस्कार मरणोपरांत कोणाला जाहीर केलेला आहे? तर त्यांनी हा पुरस्कार शिंजो ॲबे यांना जाहीर केलेला आहे। पहा, सुप्रीम ऑर्डर ऑफ द क्रायसॅन्थम हा जपानचा सर्वोच्च सन्मान आहे। भारताचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी भारत-जपान संबंध सुदृढ करण्यासाठी दिलेल्या योजनाबद्दल हा मरणोपरांत सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे। हे बघा, हे आहे शिंजो ॲबे। त्याच्यानंतर आपण जपानची थोडीफार माहिती बघूया। जपानचे टोपण नाव म्हटलं तर ते आहे उगवता सूर्य म्हणून ओळखले जाते। इथली राजधानी आहे टोकियो। तर इथले सर्वात फेमस पर्वत बघितलं तर ते आहे माउंट फुजी। इथले पंतप्रधान आहे शिगेरी इशिबा। बघा, भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प जपानचे तंत्रज्ञानाचे सहकार्य लाभलेले आहे। तसेच भारत आणि जपानमधील विशेषतः धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी सुद्धा आहे। आणि भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मिळून हे क्वाड गटाचे सदस्य आहेत। त्याच्यानंतर भारत आणि जपानचे युद्ध अभ्यास बघितले तर त्याच्यामध्ये धर्म गार्जियन, वीर गार्जियन आणि जिमॅक्स हे सराव आहेत। आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया। भारतीय तटरक्षक दलाचे पहिले अदम्य श्रेणी जलदगस्ती जहाज नुकतेच कोणत्या बंदरगाव दाखल झालेले आहे? तर ते आहे पारादीप बंदरगाव, ओडिसाचे हे आहे ते जहाज। आपण आता ओडिसाबद्दल थोडीफार माहिती बघूया। तर ओडिसाची स्थापना बघितली तर ते 1 एप्रिल 1936 मध्ये झाली। याची राजधानी भुवनेश्वर, याला मंदिराचे शहर असेही म्हटले जाते। ओडिसाचे मुख्यमंत्री सध्या मोहन चरण मांझी हे आहेत। तर राज्यपाल हरिबाबू कंबपती हे आहेत। आणि याचे महत्त्वाचे ठिकाणे आणि पर्यटन बघितले तर याच्यामध्ये जगन्नाथ मंदिर हे 4 धार्मिकापैकी येथील एक आहे आणि येथील वार्षिक रथयात्रा जगप्रसिद्ध आहे। तसेच इथे कोणार्क सूर्य मंदिर सुद्धा आहे। याला ब्लॅक पगोडा असेही म्हटले जाते आणि ही युनेस्कोमध्ये सामील आहे। तसेच इथे आहे मेन चिल्का झील, हे भारतातील सर्वात मोठे आणि जगातील दुसरे मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। येथे इरावती डॉल्फिन पाहायला मिळते। हिराकुंड धरण बघा, महानदीवरील बांधलेले हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे आणि हे कुठे आहे? ओडिसामध्ये। बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे। कोणत्या बँकेने महिला सक्षमीकरणासाठी चालना देण्यासाठी $510 सिंडिकेटेड सोशल टर्म लॉन्च केलेले आहे? सिंडिकेट सोशल टर्म लोन लॉन्च केलेले आहे? तर हे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया
याच्याबद्दल माहिती बघण्याआधी आपण आधी हे बघूया की सिंडिकेटेड म्हणजे काय. तर बघा, हे जेव्हा एवढे मोठे कर्ज द्यायचे म्हटले तर हे एक बँक देऊन एवढं मोठं नुकसान सहन करू शकत नाही. समजा याच्यामध्ये घाटा झाला तर एकालाच घाटा होईल, म्हणून हे सिंडिकेट बनवले जाते. याच्यामध्ये एक मुख्य बँक आणि त्याच्यासोबत काही बँका असतात, हे मिळून याची भागीदारी असते. तर बघा, SBIने महिला उद्योजकांना आणि ग्रामीण भागातील महिला बचत गटांना कर्ज देण्यासाठी $510 सिंडिकेट सोशल टर्म लोन उभारले आहे. हे आशियातील अशा प्रकारचे सर्वात मोठे असून याच्याद्वारे महिला सक्षमीकरणाला मोठी मदत होणार आहे. आता आपण स्टेट बँकबद्दल थोडीफार माहिती बघू. याची स्थापना झाली 1 जुलै 1955 मध्ये. याचे मुख्यालय बघितले ते आहे मुंबई. अध्यक्ष बघितले तर ते आहे चल्ला श्रीनिवासल शेट्टी. आणि बघा, योनो हे SBIचे ओम्नी चॅनल डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. आणि बघा, SBIने केरळमध्ये कोची येथे पहिले फ्लोटिंग ATM म्हणजेच तरंगणारी ATM सुरू केलेली आहे. SBIची पहिली महिला अध्यक्ष बघितले तर त्या अरुंधती भट्टाचार्य आहे. तर SBIचे जुने नाव बघितले तर ते आहे इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर बघा, नुकतीच बार्बी ड्रीम टीममध्ये सामील होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण बनली आहे, तर त्या आहे स्मृती मंदाना. मित्रांनो, खेळातील जुन्या रूढी परंपरा मोडून काढण्यासाठी मुलींना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी स्मृती मंदाना यांना रोल मॉडेल म्हणून निवडण्यात आलेले आहे. त्या बार्बी ड्रीम टीममध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहे. त्याच्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 2026च्या निमित्त जगप्रसिद्ध बार्बी कंपनीने भारतीय महिला क्रिकेट संघातील उपकर्णधार स्मृती मंदाना हिलाही एक विशेष सन्मान दिलेला आहे. हा काय आहे तर बघा, बार्बीने स्मृती मंदाना यांच्यासारखी दिसणारी एक युनिक बार्बियन डॉल तयार केली आहे. प्रश्न क्रमांक 6. नुकताच सर्वात वेगात 50 मीटर लांब लिंबो स्केटिंगचा विश्व रेकॉर्ड कोणी केलेला आहे, तर ते आहे सृष्टी शर्मा. आणि याच्यामुळे याचे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. नुकतीच भारताने कोणत्या देशाकडून नौदलासाठी शिटल मिसाईल खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे, तर हे मिसाईल खरेदी करण्याची घोषणा केली आहे रशियाकडून. बघा, हे आहे शिटल मिसाईल. हे भारताने हे कशासाठी करार केला, हा नेव्हीसाठी करार केला. चला आपण आता थोडीफार रशियाबद्दल माहिती बघूया. बघा, रशियाची राजधानी बघितली ते आहे मॉस्को, चलन बघितले ते आहे रुबल आणि राष्ट्रपती आहे व्लादिमीर पुतिन. चालू घडामोडीबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया आपण. नवीन परमाणु पनडुब्बी खारकोवा याचे जलोवतारण रशियाने केलेले आहे. त्याच्यानंतर पॉसिडेडॉन नावाच्या पाण्याखाली चालणाऱ्या ड्रोनची यशस्वी चाचणी ही सुद्धा रशियाने यशस्वीपणे पार पाडली आहे. रशियाने आपले परमाणु ऊर्जेवर चालणारे ब्युरेव्होस्टोनिक क्रूज मिसाईलचे यशस्वी चाचणी पूर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, MiG-21 लढाऊ विमान हे सुद्धा रशियाचे आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश हा रशिया आहे. तर शुक्र ग्रहासाठी व्हेनेरिया मिशन हे रशियाने लॉन्च केलेले आहे. भारतातील कामगारांसाठी 10 लाख नोकऱ्याची संधी रशियाने दिलेली आहे. तसेच भारत आणि रशियामधील युद्ध सराव बघितले तर ते इंद्र हे आहे. तर भारत आणि रशियामध्ये S-400चा करार झालेला आहे. आणि S-400ला भारताने काय नाव दिलं आहे, सुदर्शन. तसेच AK-20 असॉल्ट रायफल याचासुद्धा करार झालेला आहे. भारत आणि रशियामधील एअर डिफेन्स सिस्टमबाबत करार पण झालेला आहे. वर्ष 2025 मध्ये $126 बिलियन विक्रम लष्करी खर्च हा कोणाचा आहे तर रशियाचा आहे. रशियाने 2025 मध्ये मोफत mRNA कॅन्सर लस लॉन्च केलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. 16 वर्षाखालील मुलींसाठी सोशल मीडियावर पाबंदी घालण्याची योजना जाहीर करणारा पहिला राज्य कोण ठरलेला आहे, तर हा राज्य ठरलेला आहे केरळ. बघा, कर्नाटक सरकारने 6 मार्च 2026 रोजी सादर केलेल्या राज्य अर्थसंकल्पानं म्हणजे बजेटमध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पाबंदी घालण्याची योजना जाहीर केलेली आहे. या पावलाच्या उद्देशामुळे मुलांवरील मोबाईल आणि अतिरिक्त स्क्रीन टाईमचा नकारात्मक प्रभाव कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. असा निर्णय घेणारा कर्नाटक हा भारतातील पहिला राज्य ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. स्कायफ्रूट एरोस्पेस
विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या खाजगी ऑर्बिट रॉकेटचे नाव काय आहे, जे लवकरच लॉन्च केले जाणार आहे? तर याचे नाव आहे विक्रम-1. बघा, हे आहे विक्रम-1. बघा, स्कायरूट एरोस्पेसद्वारे विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या खाजगी ऑर्बिट कक्षात रॉकेटचे नाव विक्रम-1 हे आहे. तर हे रॉकेट 300 ग्रॅम किलोपर्यंतचे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत म्हणजेच लो ऑर्बिट लिओमध्ये स्थापित करण्याची क्षमता आहे आणि याचे नाव प्रसिद्ध भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. यापूर्वी कंपनीने नोव्हेंबर 2022मध्ये विक्रम-S हे सब ऑर्बिट लॉन्च केलेले होते. त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक 10 बघूया. नुकतेच ICC पुरुष T20 विश्वकप 2026चे 10वे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ते न्यूझीलंडला हरवून भारताने जिंकलेले आहे. बघा, मार्च 2026मध्ये संपन्न झालेल्या ICC पुरुष T20 विश्वकपमध्ये 10व्या आवृत्तीचे विजेतेपद भारताने पटकावलेले आहे आणि हे अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले गेलेले होते. अंतिम सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करून यश मिळवलेला आहे. ICC क्रिकेट हे जागतिक स्तरावरील नियमन करणारी संस्था आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम बद्दल बघितलं तर हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून ते अहमदाबाद, गुजरात येथे आहे आणि T20 विश्वकप या स्पर्धेत पहिली आवृत्ती 2007मध्ये जाहीर झाली होती आणि तेव्हा विजेते कोण होते? भारत. आणि बघा, T20 विश्वकपच्या इतिहासात सलग 2दा म्हणजेच 24 आणि 26मध्ये विजेतेपद मिळवणारे भारत हा एकमेव देश ठरलेला आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाची सर्वात महत्त्वाची चालू घडामोड. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तसे तुमच्या स्पर्धा परीक्षेवाल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया उद्या नवीन क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.